जय शिवराय. आजच्या या गावी दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक माझे आमदार बाळासाहेब निलंगेकर, विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, माऊली शेठ कंदारे, शरद चौधरी, तुषारभाऊ तोरात, संभाजीराजे तांबे, सबुदेकर, भास्करजी, भास्कर शेठ, डॉक्टर किरण आहे, आमचे अशोक नाना घोडके, जानकी शेठ, डॉक्टर सुरेखाताई विटेकर, लवशेठ, सगळेच मोहित भाऊ धमाले, आपण सगळे जमाने खरं तर फार जास्त बोलणार नाही, कारण ज्या उत्साहाने तुम्ही स्वागत केले, ज्या आपुलकीने तुम्ही स्वागत केले, त्याच्यावरून कळते निमगाव सावाचे ठरवे पण भास्कर शेठ जे स्वागत केलं त्याच्यावर तुम्ही सगळ्या लोकांनी मोंजी, मी मनापासून एका गोष्टीसाठी आभार मानेन. माऊली शेठ, शुभसंकेत काय असतात ते बघा. या संपूर्ण निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही हे सांगत आपण सामोरं जातो. आणि स्वागत करताना तुम्ही जी पदयात्रा होती छोटीशी, त्याच्या अग्रस्थानी होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा होता. आणि हा कळकळणारा भगवा बघितला तर हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकू दिला नाही. आणि त्याच शिवजन्मभूमीचे आपण मावळे आहोत. आता मगाशी तुम्ही भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. भास्कर शेट्टी भाषणामध्ये उल्लेख केला की प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं, आनंद आहे, देव आमचे पण आहे. पण जेव्हा संसदेत उभा राहिलो तेव्हा प्रश्न हाच होता की प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं, पण माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मंदिर झालं म्हणून त्याच्या कांद्याला भाव मिळणार आहे का? मंदिर झालं म्हणून माझ्या सर्वसामान्य दूध उत्पादकाच्या दुधाला भाव मिळणार आहे का? मंदिर तर झालं, रामराज्य आमच्या शेतकऱ्यांसाठी कधी येणार हा प्रश्न. आणि आता जेव्हा परवा मी काही विधान ऐकली, तुषार भाऊ सत्यशीलदादा कुणाला तरी खासदार अमोल कोल्हे खासदार झाले म्हणून कोणीतरी सांगितलं पश्चाताप झाला. त्यांची लॉटरी त्याचमुळे लागली नाही सांगितलं. आणि मला खरोखर प्रश्न पडला, खरोखर का पश्चाताप झाला? म्हणजे घरात 4 टनची आमदारकी नव्हती तर एक शेतकऱ्याचं पोरगं खासदार होतं, याचा तुम्हाला पश्चाताप झाला? एक शेतकऱ्याचं पोरगं शिरून लोकसभेचा खासदार होतं आणि देशाचे पंतप्रधान त्याचं संसदेत कौतुक करतात, याचा तुम्हाला पश्चाताप झाला? माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याची माती झाली म्हणून हा खासदार झालेला शेतकऱ्याचा पोरगा संसदेत माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, याचा तुम्हाला पश्चाताप झाला? म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्याला दिवसाचं लिटर मागं 10 रुपयाचं नुकसान होतं, त्या दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी हा शेतकऱ्याचा पोरगा आवाज उठवतो, याचा तुम्हाला पश्चाताप झाला? घरात 4-4 टनची आमदारकी नाही आमच्या, पण 4-4 टनची आमदारकी नसताना सुद्धा पहिल्याच टर्म मध्ये एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला एक शेतकऱ्याचा पोरगा 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवतो, याचा तुम्हाला पश्चाताप झाला? जेव्हा देशात पहिल्यांदा निवडून आलेल्या सगळ्या खासदारांची क्रमवारी लागली, 545 खासदार अख्ख्या देशातले, आणि अख्ख्या देशातल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लागली तेव्हा पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचा 3रा नंबर आहे, 3रा अख्ख्या देशात, याचा तुम्हाला पश्चाताप झाला? माऊली शेठ म्हणतात तसं लोकांच्या मनात ही भावना आहे की त्यांच्यामध्ये डॉक्टरी घडली, त्यांचा तुम्हाला पश्चाताप झाला. असं प्रत्येकाचं आपापलं म्हणणं आहे. पण हा पश्चाताप जर झाला असेल, मगाशी तुम्ही म्हणालात बऱ्याच जणांना दबाव आहे, बऱ्याच जणांना या गोष्टी आहेत, जर तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर त्यांना जरूर सांगा, घोडा मैदान जवळ आहे,
झाली, त्यानंतर तुमची बारी आहे आणि तेव्हा काय होईल याचा तोंड उघडताना, तोंड टाकताना, दबाव टाकताना आता विचार करायचा. सरळ बाजू आतापर्यंत पाहिलीये, जर वाकड्या शिराल तर वाकडी बाजू दाखवावी लागल आणि ती जर वेळ आली तर तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभा आहे हा तुम्हाला शब्द देतो. मग अशी बऱ्याच शिवसैनिकांनी बाजूला बसून फोटो काढले. 15 वर्षात बसल्या होतं खासदाराच्या बाजूला जाऊन. ही तुमची आपुलकी आहे. आणि माऊली शेठ मगाशी औरंगपूर मध्ये आपल्या राहुल भाऊने फार सुंदर एक वाक्य सांगितलं. आणि औरंगपुरातून निघत असताना खरं दुःखद प्रसंग होता. बाहेर पडताना डॉक्टर साहेब एका शिवसैनिकाने सांगितलं, शिवसैनिक कडवा आहे, तो गद्दारी करण्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही आणि राहणार नाही. आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना कळकळीची विनंती, कोणी काही प्रचार करत राहील पण भावांनो ही निवडणूक आपली, ही आपल्या अस्तित्वाची निवडणूक. आणि ही आपल्या अस्तित्वाची निवडणूक असताना या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फार मोठा इतिहास दिला. आणि त्यानंतर मधल्या काळात प्रत्येक मराठी माणसाचं आत्मभान जागवण्याचं काम कोणी केलं असेल, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आणि या आत्मभान जागलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला 4 सुखाचे दिवस दाखवून स्वाभिमान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि आज शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे दोन्ही पक्ष फोडण्याचं काम का होतं, हे दोन्ही पक्ष फोडण्याचं पाप का होतंय, तर दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राने गुडघे टेकावेत ही अशी भावना आहे. आता अनेक जण तुम्हाला सांगायला येतील विकासाचा एवढा निधी, मगाशी कोणीतरी म्हणालं रस्ते होतील. हे रस्ते होत असताना फक्त रस्ते झालेत याची काळजी, रस्ते झालेच पाहिजे, पण फक्त रस्ते होऊन चालत नाही, रस्त्यावर चालणारा माणूस टिकणार आहे का याची भावना आधी करावी लागेल. प्रामाणिक प्रश्न विचारा. तुमच्या माझ्यासाठी अनेक जण वरून शर्ट घातले, धुतलेले स्वच्छ सत्रे घातले, पण सत्र्याच्या आतमध्ये माझ्या शेतकऱ्याला भोक पडलेली बनियान घालावी लागते. मग कॉन्क्रीटचे गुळगुळीत फक्त रस्ते झाले तेवढ्याने भागणार नाही. माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे, त्याच्या दुधाला रास्त भाव मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा कोणी फक्त विकासाच्या गप्पा मारायला सुरुवात केली त्यांना जरूर सांगा, शिवजन्मभूमीचे मावळे भावांना, छत्रपती शिवाजी महाराजांना काय प्रलोभन कमी असतील? छत्रपती शिवाजी महाराजांना निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही या सगळ्यांनी प्रलोभन ठेवलीच होती ना. जेव्हा अफजल खान आला होता तेव्हा अफजल खानाने सांगितलं होतं आदिलशाहीचं शरण जा. मिर्झा राजा जयसिंग आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं औरंगजेबाला शरण जा, दिल्लीला शरण जा. जर शरण गेले असते तर संघर्ष नसता, लढाया झाल्या नसत्या, मुबलक सुपीक प्रदेश मिळाला असता, शेतकऱ्या मिळाला असता. आजच्या काळात विकास म्हणतात त्या काळामध्ये तेवढा संपत्तीचा वाटा मिळाला असता. जर महाराजांनी हे केलं असतं तर तुम्ही आणि मी 350 वर्षांनंतर महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपला दूर अभिमानाला धरून आला असता का? म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतःला मावळे म्हणत असू तर महाराजांनी ही प्रलोभनं स्वीकारली नाही. महाराजांनी दिल्लीच्या तख्तासमोर गुडघे टेकणं मंजूर केलं नाही, तर ताठ मानेने आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी लढणं पत्करलं. आणि म्हणून भावांना 2 पर्याय आहेत. कोणी काही सांगायला आलं तर त्या सांगणाऱ्या प्रत्येकाला एकच उत्तर द्या. 5, 10, 15 वर्षानंतर राहुल भाऊ जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा घरी जाऊन लेकराला विचारून बघायचा, मान खाली घालून मुजरे खाणाऱ्याच्या यादीत बापाचं नाव पाहिजे का ताठ मानेने लढणाऱ्यांच्या यादीत पाहिजे? पोरग सांगेल माझ्या बापाचं नाव ताठ मानेने लढणाऱ्यांच्या यादीत पाहिजे. आणि या ताठ मानेने लढायचं असेल
तर आपल्याला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्यासाठी आपल्याला साथ देणं गरजेचं आहे. चिन्ह बदलले. आता चिन्ह काय? तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. तुमच्या माध्यमातून हे चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. केवळ रात्रच नाही, दिवस सुद्धा वाहिल्याचा आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा घात घ्यायला सगळे टपले आणि अशा वेळी तुमच्या सगळ्यांचा पाठीशी उभा करा. मला पत्रकार विचारतात, मोठमोठे नेते येतात सत्यशीलाला. मला परवा एका पत्रकाराने विचारलं हडपसरवरून येताना, त्यांना विचारलं, डॉक्टर तुझ्या चेहऱ्यावर हसू कसं काय? म्हटलं म्हणजे मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघात 2दा येऊन गेले, एकदा खेडला येऊन गेले, एकदा वडोदरापूरला येऊन गेले. एक उपमुख्यमंत्री 2दा येऊन गेले, 3दा येऊन गेले. एकदा भोसरीला आले होते, त्यानंतर एकदा 2दा पुण्यात येऊन गेले. एक मुख्यमंत्री 5, 6, 7 कितीतरी वेळा येऊन गेले. मोठमोठे नेते तुम्हाला आव्हान देत आहेत आणि तरी तुम्ही का हसताय? मी म्हटलं, मी परवा एका कुणाच्या तरी विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याने सांगितलं का खासदार डायलॉग बाजीतला हुशार. म्हटलं त्याच भाषेत उत्तर देतो. दिवार सिनेमामध्ये डायलॉग होता, मेरे पास गाडी है, मेरे पास बंगला है, तेरे पास क्या है? तर विरोधी पक्ष मला विचारतोय, आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे नेते, आमच्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे काय आहे? मी सांगतो, माझ्याकडे माझी सर्वसामान्य जनता. आणि जर एवढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, एवढे नेते एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला पाडायला जर त्यांना शिरूर लोकसभेत यावं लागत असेल तर ही तुमची ताकद आहे, तुमच्या विश्वासाची ताकद आहे आणि याच विश्वासावर आपल्याला लढायचं. तेव्हा सरते शेवटी एवढंच सांगतो, मग त्या लेकराला मांडीवर घेतो. लहान लेकराला जेव्हा आई बाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा ते जगाला मोठं दिसतंय. त्याच पद्धतीनं तालुक्याच्या माणसाला जेव्हा तुम्ही खांद्यावर उचलून घ्याल तेव्हा ते दिल्लीला मोठं दिसत. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मतांचा आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. निवडणूक माझी नाही, निवडणूक शिवजन्मभूमीतल्या प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक तरुणाची, प्रत्येक मावळ्याची, प्रत्येक माता भगिनीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान दिल्लीला पोहोचवण्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं योगदान लाभू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.